नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत थंड असा पुदिन्याचा लिंबू सरबत। तर आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे थंड असे पेय प्यायला सुरू होते। तर एक मिक्सर जार घेऊया आणि त्यामध्ये आपण आता 1 वाटी पुदिना घालून घेणार आहोत आणि नंतर इथे मी 1 लिंबाचा रस घालून घेतला आहे। तर यात मी काही 4-5 आईस क्यूब पण घालून घेतले आहेत। नंतर आता यामध्ये आपण 2 चमचे साखर घालून घेऊया। तर साखरेच्या ऐवजी तुम्ही इथे खडी साखरेचाही वापर करू शकता। नंतर आता त्यामध्ये मी अर्धा चमचा काळं मीठ घालून घेत आहे आणि नंतर आता त्यामध्ये आपण एकदम थंड असं 1 ग्लास गार पाणी घालून घेणार आहोत। तर इथं थंड पाण्याचा वापर करा जेणेकरून सरबत खूप छान लागेल। तर आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया। तर एकदम 5 मिनिटांसाठी याला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून पुदिना चांगला बारीक होईल आणि पुदिन्याचा चांगला फ्लेवर येईल। पुदिना लिंबू सरबतमध्ये घातल्याने एकदम रिफ्रेश असा पेय तयार होते, त्यामुळे पुदिन्याचा लिंबू सरबतमध्ये वापर करावा, खूप छान असं लागतं। तर बघा इथे आपलं चांगलं बारीक झालेलं आहे। आता आपण ते एक अशा प्रकारे चाळणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे। तर बघा आता आपण यामधून तो गाळून घेणार आहोत। तर आता आपण इथे सर्व सरबत गाळून घेतलेला आहे। बघा किती मस्त असं सरबत तयार झालेलं आहे। याचा कलर पण खूप छान आलेला आहे। जर आपण मिक्सरमध्ये हे सर्व बारीक करताना आईस क्यूब घातले तर आपल्या सरबतचा कलर एकदम हिरवा असा राहतो, त्यामुळे त्यामध्ये थोडंसं आईस क्यूब घालायचे। तर बघा आता आपला एकदम रिफ्रेशिंग असा लिंबू सरबत तयार झालेला आहे। लिंबू सरबतमध्ये आपण मस्त पुदिना घातल्यामुळे एकदम रिफ्रेश असं वाटतं। तर आता आपण त्याला सर्व करू। त्यासाठी 2 ग्लास घ्यायचे आहेत आणि ग्लासमध्ये 2 आईस क्यूब घालून घ्यायचे आहेत। आईस क्यूब घातल्यानंतर आपण करून घेतलेला सरबत त्यामध्ये घालून घेऊया। तर बघा किती मस्त असा आपला सरबत दिसत आहे, एकदम थंड असा आणि उन्हाळ्याच्या दिवसात पिण्यासाठी आणि लगेच तयार होणारी ही रेसिपी आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करा। तर तुम्हाला कोणते पेय प्यायला आवडेल हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा।